आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. काय मागणी आहे, काय प्रकरण होतं? लवकरात लवकर प्रसाद रोजकर याला अटक झाली पाहिजे. माझ्या मुलाला न्याय पाहिजे मला. यापूर्वी आपण म्हणजे SP मॅडमला बी तक्रार दिली होती. मग काय तिथून काय म्हणजे काय? हो हो, ते पण म्हणले आम्ही तुमचा शोध चालू आहे म्हणले. बरं. तुमचंच चालू आहे मी सांगितलेलं आहे. आज मग भेट झाली साहेबांची. साहेबांनी काय आश्वासन दिलेलं आपल्याला? करतो म्हणलं तुम्ही, अटक करतो म्हणलं त्यांना. म्हणजे पुढील कारवाई करायला आधी काय मागणी आहे, काय प्रकरण होतं? काय नाही. आज जिल्हा अधीक्षक यांना देऊन निवेदन 8 दिवस होऊन गेले. आज जवळजवळ 1.5 महिन्याचा कालावधी झाला माझ्या मुलाचा खून होऊन. अद्याप अटक आरोपी नाही. तरी आत्ता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आणि मला उपोषणाला बसण्याची मागणी केली. तर आचारसंहिता असल्यामुळे त्यांनी 28 तारखेच्या पुढे बसा म्हणून सांगितले. 28 तारखेच्या नंतर मी 28 तारखेला उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी मग तुळजापूरला तुम्ही काय म्हणजे हे केलं मी नव्हतं, तक्रार पोलीस दिली होती का? स्टेशनला रीतसर माझी तक्रार झालेली आहे. एक आरोपी अटकेत आहे. आता एक आरोपी फरार आहे, त्याचं अजून झालेलं नाही. पोलीस स्टेशनला निवेदन दिलं, DYSP ऑफिसला दिलं, पोलीस अधीक्षकांना गेल्या आठवड्यात 5 तारखेला दिलेलं होतं. अजून अद्याप आरोपी सापडलेला नाही. आणि पालकमंत्र्यांच्या कार्यालयात निवेदन दिलेलं आहे. माननीय पालकमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांनी जरी लक्ष घातलं तरी आरोपी लवकरात लवकर अटक होईल अशी आमची मागणी आहे. धन्यवाद.